आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा। पंकजा मुंडेंना आणि ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देणं गरजेचं, फडणवीसांनी केंद्राला विनंती केल्याची सूत्रांची माहिती। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री महत्त्वाची बैठक। विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार। अहमदनगरच्या 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची फेर पडताळणी होणार। सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य। शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघात फेर पडताळणी होणार। शिंदे गटाच्या मुंबईच्या निकालाबाबत लोक संशय घेत आहेत। उत्तर पश्चिम मुंबईतील रवींद्र वायकर यांच्या विजयावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। शिंदे गटाचा जो आता स्ट्राईक रेट आहे त्यामध्ये 3 मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली, त्यांना विजय मिळवायला सोपं झालं। आणि त्याशिवाय मुंबईच्या निकालाबद्दल सुद्धा लोक शासन करतात, आम्ही काही करत नाही, वायकर निवडून आलेले आहेत। शिष्टमंडळाच्या भेटीमध्ये शिंदे आणि फडणवीसांचा हाकेंना फोन। हाकेंना त्यांचं शिष्टमंडळ राज्य सरकारसोबत चर्चेसाठी पाठवण्याची फडणवीसांची विनंती। ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची आज संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये बैठक। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या मागण्यांसंदर्भात बैठक होणार। ओबीसींच्या शिष्टमंडळामध्ये 6 मोठे ओबीसी नेते आणि हाकेंचे 4 समर्थक असणार। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका। हाकेंनी उपोषण मागे घ्यायला हवं, महाजन यांची हाकेंना साद। कुणबी नोंदी वाटपाचं काम तात्काळ थांबवलं पाहिजे। ओबीसींचं 29% आरक्षण अबाधित राहायला हवं, अन्यथा मरेपर्यंत उपोषण करण्याची आमची तयारी। नवनाथ वाघमारे उपोषणावर ठाम। मागच्या दारानं दिलेल्या 54 लाख नोंदी तात्काळ रद्द करा। नोंदींचं वाटप करणाऱ्यांवर देखील कारवाई करा। ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांची सरकारकडे मागणी। तर 54 लाख नोंदी रद्द केल्या तर सरकारला डुबवणार, जरांगेंचा इशारा। 54 लाख नोंदी मागच्या दाराने रातोरात वाटप करण्याचं काम सुरू आहे, या तात्काळ बंद झाल्या पाहिजे। ज्या वाटप झाल्या यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। मराठ्यांना धोका दिला तर तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। तर नोंद नसलेल्या मराठ्यांना सगळे सोऱ्याच्या अधिसूचनेच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळतंय का हे देखील आम्ही तपासणार, जरांगेंची माहिती। मराठ्यांना प्रमाणपत्र त्या सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीतून मिळतंय का हे बघणार आहेत, त्याशिवाय सुट्टी नाही। आणि ते नाही मिळालं आम्ही थांबत नसतो, तुम्ही आम्हाला धोका दिला आम्ही तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा लक्ष्मण हाकेंना फोन। पंकजा मुंडे यांच्याकडून लक्ष्मण हाकेंच्या तब्येतीची विचारपूस। राज्याच्या प्रमुखांनी हाकेंच्या उपोषणस्थळी भेट द्यावी। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची ट्विटद्वारे मागणी। प्रमुखांनी भेट दिल्यास बहुजनांना सन्मान दिल्यासारखं होईल, पंकजा मुंडेंचं ट्विट। मुख्यमंत्री शिंदे आले तर आम्ही उपोषण सोडणार। प्रशासकीय अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांची आक्रमक भूमिका। मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि मराठे एकमेकांचं तोंड बघत नाहीत, एकमेकांच्या शेतातील वाट देखील अडवली जाते। या संघर्षाला जबाबदार कोण, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकांचे तोंड बघत नाही आहेत, वाद एवढा विकोपाला गेलाय। शेतीकडे जाणारा रस्ता अडवला जाता एकमेकाचा, शेतीकडे जाणारा उद्या कुठल्या दिशेनं महाराष्ट्राला नेताय तुम्ही नालायकपणा करून, हा खरा विषय इथे येतोय। व्यवहार बंद होत चाललेत, कोणी लावली आग, कोणामुळे हा संघर्ष उभा झाला। ईडी-सीबीआयच्या गैरवापरानं भाजपला जनतेनं बहुमत नाकारलं। पुराव्यांशिवाय विरोधी पक्षातील नेत्यांना अटक केली जात आहे, राऊतांची टीका। लोकसभा निवडणुकींना नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही संपवण्याचा जनादेश दिला, त्यांना बहुमत नाकारलं ते ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे। कोयता गँगचे सूत्रधार मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसले। संजय राऊतांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका। 6व्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात, गुंडांना कसं बाहेर काढलं जातं आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झालेला आहे। टीका करणारे टीका करत राहतात, आपण आपलं कर्म करायचं। उद्धव ठाकरेंच्या जाऊ द्या ना घरी या टीकेवर अमृता फडणवीसांचं उत्तर।
ते म्हणत राहतात आपल्याला हे करायचंय की आपलं जे कर्म आहे ते करत राहायचंय आणि कर्म आपण काही एक्सपेक्टेशन न ठेवता केलं तर सर्वांचंच चांगलं होतं. कोल्हापूरच्या गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर ठाकरे गटाचा मोर्चा. बेकायदेशीरित्या गौण खनिजाच्या उत्खननाचा ठाकरे गटाचा आरोप. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाणपुलाचं काम तात्काळ पूर्ण करा, अन्यथा उग्र आंदोलन छेडणार. खासदार प्रतिभा धानोरकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा. नाफेडच्या अनेक केंद्रांवर गैरकारभाराचा पर्दाफाश. अध्यक्ष जेठाबाई अहिर यांची केंद्रावर धाड. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाला 8 मतदारसंघांमधून अर्ज. तर निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांचे फेरपडताळणीचे अर्ज मान्य. उत्तर पश्चिम लोकसभेतील पराभूत उमेदवार भरत शहा यांची हायकोर्टामध्ये धाव. रवींद्र वायकरांविरोधात भरत शहा हायकोर्टात याचिका दाखल करणार. अजित पवार गटामध्ये मंत्रिपदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू. आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदे यांची मंत्रिपदासाठी मागणी. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळाली. शिंदे बंधूंची मागणी. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची सोमवारी महत्त्वाची बैठक. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक नेमणार. तर राज ठाकरेंनी विधानसभानिहाय माहिती मागवल्याची देखील सूत्रांची माहिती. नागपूरमधील 6 पैकी 3 विधानसभा जागांवर ठाकरे गटाचा दावा. रामटेक, कामठी आणि हिंगणा या विधानसभेमध्ये ठाकरे गटाची तयारी सुरू. ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांची माहिती. जळगावातील 11 विधानसभा जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार. काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची माहिती. विधानसभेसाठी विदर्भातून 20 जागांसाठी आमची मागणी. अजितदादा गटाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती. लोकसभेमध्ये झालं ते झालं, आता विधानसभेमध्ये जास्त जागा निवडून आणणार. अत्राम यांचा दावा. वर्धा विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गट दावा करण्याची शक्यता. वरिष्ठांनी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती. ठाकरे गटाच्या निहाल पांडे यांची माहिती. 39,000 संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा एकदा स्थगिती. सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा खेळखंडोबा. राज्य सरकारच्या सततच्या हस्तक्षेपामुळे गेल्या वर्ष ते 1.5 वर्षापासून निवडणुका रखडल्या. बच्चू कडूंचं अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र. जीवाला धोका असल्याचं बच्चू कडू यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र. माझा अपघात झाल्याची अफवा देखील पसरवली जाते. बच्चू कडूंची माहिती.